पाकसोबत क्रिकेट खेळणार आता सिंदूर कुठे गेला? सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठं आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। जावेद मियाँदादला यांनीच घरी बोलावलं, उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला। नवाज शरीफ यांच्याकडील केक खाऊन कोण आलं होतं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं, बाळासाहेबांवर टीका करणं कितपत योग्य हे जनता सांगेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं उत्तर। ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा, राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी, आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। जनतेनं मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, मतांमध्ये गडबड, मतचोरी करून हे लोक सत्तेवर, राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। निवडणूक आयोगानं चौकशी केली असती तर 10 ते 12 वर्षातील सगळं समोर येईल, खेळ उघडा पडेल, म्हणून सगळं प्रकरण दाबलं जाते, राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंचं वक्तव्य। लोकसभेत विरोधकांच्या 31 जागा आल्या तेव्हा सगळं चांगलं, लोकसभेवेळी मतचोरी झाली नाही का? अजित पवारांचा विरोधकांना सवाल, फक्त सकाळी 9चा भोंगा टीका करतो, अजित पवारांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका। संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मला संग्राम बापू भंडारे मधील बापू काढून टाकावा लागेल, संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा। थोरात आणि संग्राम भंडारेंमधील वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया, मी अशा गोष्टींचं समर्थन करत नाही, प्रत्येकानं मानसन्मान देत वागलं तर वादविवाद होणार नाहीत, अजित पवारांचं वक्तव्य। शिवसेना पक्ष फोडणाऱ्यांवर चंद्रकांत खैरेंची आगपाखड, पैशांसाठी पक्ष फोडणाऱ्यांचा सत्यानाश होईल, नाव न घेता चंद्रकांत खैरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। तानाजी सावंत यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट, शिंदेंनी तातडीनं मुंबईला घेतलं होतं बोलावून, तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। पांडुरंगाला मांसाहार केलेलं चालतं हे बोलणं म्हणजे मूर्खपणा, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांची सुप्रिया सुळेंवर टीका। आपणच निसर्गाचं नुकसान केलंय, भोग भोगावे लागणार, शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय करून घ्या, पंचनाम्याच्या मुद्द्यावर शेतकरी नेते पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य। पाशा पटेलांच्या वक्तव्याचा राजू शेट्टी आणि महादेव जानकरांकडून समाचार, पाशा पटेलांच्या तोंडून सरकारची भाषा, शेट्टींचा आरोप, तर पटेलांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याची जानकरांची प्रतिक्रिया। पनवेलमध्ये 11,600 जणांचं 2 वेळा मतदान, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचा आरोप। रोहिणी खडसेंचं कोथळी आणि मुक्ताईनगर अशा 2 ठिकाणी मतदान असल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप, चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंच्या 2 ठिकाणच्या मतदानाची यादी दाखवली। पुण्यातील बैठकीत राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना थेट इशारा, मतदार याद्यांवर काम करा, जो यादीवर काम करेल त्याचाच विचार करणार, 8 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर असे तयारीसाठी 20 दिवस दिल्याच्याही पदाधिकाऱ्यांना सूचना। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील प्रभाग रचनेला विरोध, निवडणूक आयोग आणि हायकोर्टात तक्रार केली जाणार, प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप। पुण्यातील पालिका प्रभाग रचनेला मनसेचा देखील विरोध, प्रभाग रचनेविरोधात मनसे कोर्टात जाणार, बाबू वागसकर यांचा इशारा। ठाणे महापालिकेची प्रभाग रचना 2017ची कॉपी पेस्ट, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप, मतपेट्यांमध्ये झोल झाला नाही तर यावेळेला यांचं पानिपत करू, जाधव यांचा इशारा। पुणे दौऱ्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महात्मा फुले वाड्याला भेट, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत राज ठाकरेंकडून अभिवादन। छत्रपती संभाजीनगरमधील फारोळा जलशुद्धीकरण प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली। संभाजीनगरात जलशुद्धीकरण योजनेचं उद्घाटन, संजय शिरसाट, अंबादास दानवे, संदीपान भोमरे एकाच मंचावर, संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंना ड्रायफ्रुट्स खाऊ घातले, तिघांमध्ये मंचावर रंगल्या गप्पा। पुण्यातील वाहतूक कोंडीचा राज ठाकरेंना फटका, सोन्या मारुती चौकात राज ठाकरेंचा ताफा अडकला, वाहतूक कोंडी हटवताना पोलिसांची दमछाक। नवी मुंबईतील मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात पालिकेच्या महिला अधिकारी रडल्या, गणेश नाईक आणि महिला अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच प्रकार, मनसेच्या गजानन काळे यांची गणेश नाईकांवर टीका। तुळजाभवानीचं शिखर उतरवण्याबाबत काही लोक मोठमोठी स्टेटमेंट करतात, राणा जगजितसिंह पाटील यांचा नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकर यांना टोला।
तुळजापुरात 6,000 बोगस मतदार नोंदवल्याचं प्रकरण ओमराजे निंबाळकरांकडे आरोप करण्याशिवाय दुसरं काही नाही. ओमराजे निंबाळकरांच्या आरोपांना राणा जगजितसिंह पाटील यांचं उत्तर. आता माघार नाही. 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार. ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम. 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका. कायदा सुव्यवस्था बिघडू नये असं प्रत्येक सरकारला वाटतं. जरांगेंच्या मुंबईतील मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया. सरकार म्हणून जरांगेंच्या मोर्चाबद्दल चर्चा केली. अजित पवारांची माहिती. मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानं तो प्रश्न संपलाय. मग जरांगेंचा आग्रह कशासाठी हे कळत नाही. छगन भुजबळांचा सवाल. जरांगेंनी कागद पेन घेऊन सरकारसोबत चर्चा करावी. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला. ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईला येण्यावर ठाम. जरांगे पाटलांना संविधानाची भाषा कळत नसेल तर मग आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा. तर जरांगेंच्या आंदोलनाला काही आमदारांनी 10 लाखांची मदत केल्याचाही हाकेंचा आरोप. हाके स्वतः म्हणतायत व्हिडिओ माझा पण आवाज माझा नाही. आपण व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापेक्षा माणसावर विश्वास का ठेवू नये. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. जरांगेंची मागणी असंवैधानिक. मागेल ते मिळालं पाहिजे अशी आडमोठी भूमिका कोणी घेत असेल तर जशास तसं उत्तर देऊ. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. सिल्वर ओक निवासस्थानी मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट. पवारांच्या भेटीत राजकारण नव्हतं. अखिल भारतीय नाट्य परिषदेसंदर्भात भेट घेतली. सामंतांची माहिती. सत्ताधाऱ्यांनी सर्वांनाच भेटलं पाहिजे. सामंत लपून नाही तर आजरोसपणे भेटत आहेत. सामंत आणि शरद पवारांच्या भेटीवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. शेवटी विधानसभा मतदारसंघातील कोकणवासियांसाठी बाळा नांदगावकर यांच्याकडून मोफत बस सेवा. यावेळी मराठी कलाकारांनीही लावली हजेरी. धुळ्यात शेकडो महिलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. शगुफ्ता मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली पार पडला भव्य पक्ष प्रवेश सोहळा. नाशिकमध्ये मनसेकडून परप्रांतीय व्यक्तीला चोप. मराठी कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण केल्यानं मनसैनिकांचा संताप. राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबे विरोधात मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांकडून सुजित दुबेच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरची तोडफोड. सर्व प्रश्नांना एकच उत्तर. राज ठाकरेंना एकदा संधी द्या. अमित ठाकरेंचं आवाहन. मोकाट कुत्र्यांवरील सुनावणी सुमोटो होते. मात्र आम्ही 3 वर्षापासून वेळ मागतोय तर आम्हाला तारीख मिळत नाही. शिवसेनेच्या सुनावणीवरून आदित्य ठाकरेंची सुप्रीम कोर्टावर नाराजी. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार मुंबई क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन संपन्न. कार्यक्रमाला शरद पवार, आशिष शेलार, सुनील गावस्कर यांची उपस्थिती. लालबागच्या राजाचं आज प्रथम दर्शन होणार. संध्याकाळी 7 वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक मीडियाच्या माध्यमातून भाविकांना पाहता येणार. योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवा. 31 मार्चपर्यंत प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध. काँग्रेस आमदार असलम शेख यांचं पालकांसह निषेध आंदोलन. खासदार वर्षा गायकवाडही आक्रमक. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. शाळेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त. मालाडमधील शाळेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं. महापालिकेची शाळा पालिकेच्या ताब्यातच हवी. असलम शेख ठाम. तर असलम शेख यांनी काय विकास केला सांगावा. मंगलप्रभात लोढा यांची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर बावनकुळेंकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता अभियानाची घोषणा. बावनकुळेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष उपक्रम राबवण्याचे आदेश. नाशिकच्या कुंभमेळ्यावरून महायुतीत राजकीय आखाडा. भाजप दादांच्या राष्ट्रवादीनंतर आता शिंदेंच्या सेनेची एंट्री. कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंना बैठक घेण्याची मागणी. मुंबईतून कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्यांना चाकरमानी न म्हणता कोकणकर म्हणा. शासन निर्णय काढण्याची बळीराजा संघटनेची मागणी. पुण्यातील पाचकंदील परिसरातील महापालिकेच्या 4ही मार्केटचे लवकरात लवकर नूतनीकरण होणार. आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती. आमदार अग्रवाल यांनी केली मार्केटची पाहणी. चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल पडला. अख्खा पूल नदीत कोसळल्यानं गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्यांचे हाल होणार. पूल नदीत कोसळताना रिक्षा थोडक्यात वाचली. मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक. धीम्या मार्गावरील विद्याविहार कांजूर मार्ग नाहूर स्थानकांचा थांबा रद्द. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात स्पार्क झाल्याचा प्रकार. पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमात विद्युत तारांचं स्पार्किंग. नागपुरात 144 वर्षांचा ऐतिहासिक सांस्कृतिक वैभव असलेला मारबत उत्सव संपन्न. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा विरोध दर्शवणारा बडग्या ठरला आकर्षणाचा केंद्र. नागपूरच्या मारबत मिरवणुकीत मोबाईलच्या व्यसनावर भाष्य करणारा बडग्या ठरला विशेष आकर्षण. काळ्या पिवळ्या मारबतीसह राजकीय आर्थिक सामाजिक मुद्दे आणि प्रश्नावरील
बडग्यांचाही समावेश। जगावात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,03,000 प्रति तोळा, चांदीसाठी प्रति किलो 1,20,500 रुपये मोजावे लागणार। अंधेरी ते दहिसर, गुंदवली ते दहिसर मेट्रो मार्गिकेवरील प्रवास भाडं वाढण्याची शक्यता। भाडं निर्धारण समिती स्थापन करण्यासाठी MMRDAचा राज्य सरकारकडे प्रस्ताव। मुंबईत गणेशोत्सवासाठी लाल परिसज्ज। एसटीच्या 5,103 बस आरक्षित। कोकणवासियांसाठी 7 सप्टेंबरपर्यंत अधिकच्या बस सोडण्याचा निर्णय। गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर। मुंबई मेट्रो 2A आणि मेट्रो 7 वर गाड्या रात्री 11 ऐवजी 12 वाजेपर्यंत धावणार। ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान उपलब्ध। मुंबईतील लालबागच्या राजाच्या स्वागताची तयारी सुरू। स्वागत गेटवर यंदा तिरुपती बालाजीचा देखावा। गेटवरील मोठा हत्ती ठरतोय आकर्षणाचं केंद्र। बोरिवलीच्या काजू पाण्याच्या राजाचा आगमन सोहळा उत्साहात संपन्न। गंगा आरतीनं गणपतीचं स्वागत। मुंबईत ताडदेवमध्ये ओमसाई मंडळाच्या गणपतीचा उत्साहात आगमन सोहळा। MP मिल परिसरात आगमन सोहळ्याला गणेश भक्तांची हजेरी। अंधेरीतील सायलीला गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं जोरदार आगमन। गणपतीच्या आगमनासाठी भाविकांची गर्दी। ठाण्याच्या विघ्नहर्ता गणेशाचं मोठ्या उत्साहात स्वागत। बागळे एस्टेट इथे ढोल ताशाच्या गजरात रंगला आगमन सोहळा। ठाण्यातील पाचपाखडी परिसरात ढोल ताशाच्या गजरात ठाण्याच्या राजाचं दिमाखदार स्वागत। नरवीर तानाजी मित्रमंडळाचं 48वे वर्ष। यंदा रथावर फुलांची आरास केलेल्या रथावर ठाण्याच्या राजा। कोकणवासियांना घेऊन भाजपची रेल्वे चिपळूणमध्ये दाखल। भाजप कार्यकर्त्यांनी केलं गणेश भक्तांचं जल्लोषात स्वागत। प्रत्येक दिवशी 5 रेल्वे दादरमधून सिंधुदुर्गमध्ये येणार। श्रावण अमावस्येनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात श्री मल्हारी सहस्त्रनाम यागाचं आयोजन। होम हवनात खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ, पुजारी वर्ग, अधिकारी सहभागी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या कोलाडहून कार ऑन रोल सेवेला प्रारंभ। प्रवाशांच्या स्वतःच्या गाड्या रेल्वेतून सोबत कोकणात घेऊन जाता येणार। 5 वाहनं घेऊन पहिली गाडी रवाना। चाकरमान्यांचा अल्प प्रतिसाद। वाशिम शहराचं आराध्य दैवत असलेल्या बालाजी मंदिरात तान्हापोळा। शहरातील बालगोपाल मातीचे आणि लाकडी बैल घेऊन तान्हापोळ्यात सहभागी। 207 वर्षापासून तान्हापोळा भरवण्याची परंपरा। जळगावच्या जामनेरमध्ये खंडेराव महाराजांचा 12 गाड्यांचा कार्यक्रम। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम पार पडत असतो। कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजनांची उपस्थिती। अनिल अंबानीच्या 6 ठिकाणांवर सीबीआयचे छापे। 17,000 कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप। याआधी कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीनं काही दिवसांपूर्वी टाकले होते छाप। मुंबईतील जखमी गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी। दहीहंडी फोडताना जखमी झालेला गोविंदा आनंद दांडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू। पवई IIT गेटमधून अंत्ययात्रा निघणार। अमरावतीत लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचं स्वागत। तब्बल 5,000 किलोमीटरचा प्रवास करून आंतरराष्ट्रीय यात्रा शांतीचा संदेश देणार। 3ही सैन्य दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग।